वर्धा जिल्ह्यात समाजकार्य करण्यासाठी सदैव तत्पर असणारे अंबिकाताई हिंगमिरे यांच्या अंबिका सोशल फाउंडेशन सार्वजनिक नोंदणी कार्यालय आणि कस्तुरबा रुग्णालय सेवाग्रामच्या संयुक्त विद्यमाने आज बोरगाव मेघे येथे भव्य निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। या शिबिराचा लाभ हजारो लोकांनी घेतला। येथे रुग्णांना आवश्यक औषध निःशुल्क देण्यात येत आहे। या शिबिराच्या उद्घाटनाला कस्तुरबा रुग्णालयाचे सचिव डॉक्टर गर्ग, सार्वजनिक नोंदणी कार्यालयाचे प्रमुख काळे उपस्थित होते। येथे रुग्णांच्या सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या। आवश्यक सर्वच तपासण्या करण्यात आल्याची माहिती अंबिका हिंगमिरे यांनी दिली। मी अंबिका हिंगमिरे, अंबिका सोशल फाउंडेशन द्वारा आज भव्य महाशिबिराचे आयोजन आपण या ठिकाणी केलेले आहे। तसंच आपण बघतो की आपल्या आरोग्याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि आपलं आरोग्य हे आपण प्रत्येक महिन्याला आपण आपल्या आरोग्याच्या तपासण्या केल्या पाहिजे। पण काही ठिकाणी असं होत नाही, काही धावपळीच्या जीवनामध्ये आपण करू शकत नाही किंवा गोरगरीब लोक ही त्यांच्या पैशाच्या अभावी करू शकत नाही। त्यांचाच एक विचार करून मी माझ्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण इथे आरोग्याच्या तपासण्या घ्यावा। तर मी सेवाग्राममधील देवसरांना विचारलं की आपण या पद्धतीचे भव्य आरोग्याचे महाशिबिर घेऊ शकतो का। तर त्यांनी मला सांगितलं की आपण का नाही घेऊ शकत। तर मी ते त्या भव्य शिबिराचे आयोजन हे मी 8 दिवसात केले आणि सर्व आरोग्य तपासण्या आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत। आपण बघतो की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या धावपळीमध्ये आणि आपल्या खाण्यामध्ये सर्व भेसळ असल्यामुळे आपल्या आरोग्याला काही ना काही त्रास होतो आहे। त्यामुळे आपण आपल्या आरोग्य तपासण्या नेहमी केल्या पाहिजे। पण काही अभावी गोरगरीब लोक करू शकत नाही, त्यांचा विचार करता मी आरोग्य शिबिर ठेवलेले आहे। सर्व आरोग्याच्या तपासण्या आपल्या या ठिकाणी होत आहेत आणि आतापर्यंत 9 वाजता हे शिबिर चालू झालं आणि आता 12:30 पाऊण होत आहेत। आतापर्यंत 400 450 तपासण्या या ठिकाणी झालेल्या आहेत आणि हा व्हिडिओ माझ्या ज्या लोकांपर्यंत पोहोचेल त्या सर्व लोकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा। तर संपूर्ण वर्धा जिल्ह्याला मी असे आवाहन करेन, सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि आपल्या सगळ्या आरोग्याच्या तपासण्या या ठिकाणी करून घ्याव्यात। एवढी सर्वांना मी खूप नम्र विनंती।